अशी मुळ्याची भाजी तुम्ही कधी बनवली आहे का? नसेल तर एकदा नक्की बनवून पहा. इथे मी मुळा किसून पाणी काढून घेतलं. हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, लसूण पात आणि जिरे आणि कोथिंबीर घेऊन त्याचं दरदरीत असं वाटण तयार केलं. इथे फोडणी तयार करूया. कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घेतले आहे. तेल छान कडकडीत गरम झाल्यावर आपण त्याच्यात अर्धा चमचा मोहरी घालणार, अर्धा चमचा जिरे घातले आणि त्याच्यानंतर 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्या. या रेसिपीला लसूण भरपूर लागतो, तुम्ही नक्की वापरा. त्याने चव खूप छान येते. 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घातली. ते छान तडतडल्यानंतर इथे जे आपण वाटण केलं होतं ते छान असं परतून घेतलं. 3 ते 4 मिनटं त्याचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घेतलं. किसून घेतलेला सगळा मुळा घातला. 2 मिनटं वाफवून घेतलं मुळ्याला स्वतःचं पाणी सुटतं आणि 2 मिनटं शिजल्यानंतर तो आकसला आहे थोडा, त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण कमी अधिक लागू शकतं. चवीपुरतं मीठ घातलं आणि छान 5 ते 7 मिनटं मुळा शिजवून घेतला. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा. थँक्यू.